नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश कोर्स बुकमधील युनिट 1 मधील सेकंड टॉपिक जो आहे तो बघणार आहोत। तर सेकंड टॉपिक काय बघा, पेज नंबर 7 वर 1.2 एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। तर एन्काउंटर म्हणजे काय, तर अचानक भेट किंवा सामना। तर इथे एन्काउंटर या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे, तर बचाव कार्य। ओके, ऑफ अ स्पेशल काइंड, आता खास कारणासाठी केलेलं बचाव कार्य काय तर बघूया आपण पुढे। वॉर्मिंग अप, त्याआधी एक वॉर्मिंग अप इथे दिलेला आहे। तर चिट चॅट मध्ये एक खाली पिक्चर दिलेला आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर। इथे क्वेश्चन आहे तो बघा, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर। ह्या पिक्चर मध्ये बाजूच्या काय दिसतंय तुम्हाला, तर आपण पाहतोय की इथे एक मुलगी आहे आणि ती पूर्ण पाण्यात अशी बुडली आहे आणि तिच्या डोक्यावर एका टपामध्ये काय आहे, तर कुत्र्याचं पिल्लू आहे। ओके, तर म्हणजे यातून आपल्याला काय समजतं, तर ती नक्कीच त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू, व्हाय। तुम्हाला काय वाटतंय की ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती त्या कुत्र्याच्या पिल्लूला त्या पाण्यात बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय। व्हाय, आणि का करते, तर ते जे कुत्र्याचं पिल्लू आहे ते पाण्यात बुडालं तर पूर्णपणे ते काय होईल, बुडून जाईल आणि मरेल, यासाठी ती वाचवते त्याला। इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू। जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असाल तर तुम्ही काय कराल असं विचारले। ओके, तर अँड व्हाय, आणि का। तर आपण काय करू, आपण वी आर ऑल्सो काइंड पर्सन, यू नो, देन वी ऑल्सो सेव्ह हिम। आपण पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण ते एक छोटंसं पिल्लू आहे कुत्र्याचं, ते काय पाण्यात पोहू शकत नाही। ओके, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर हा प्रश्न झालाय ना, सॉरी, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन। तुम्हाला असं वाटते का याचे तिचं मिशन आहे कुत्र्याचं पिल्लू वाचवायचं, त्या मिशन मध्ये ती सक्सेसफुल होईल का, यशस्वी होईल का। तर आपण इथं पॉझिटिव्ह आन्सर देऊया काय, तर ती नक्कीच होईल सक्सेसफुल, कारण तिने त्या कुत्र्याच्या पिल्लूला एका प्लास्टिक टपात ठेवलंय ना, म्हणून ती नक्कीच सक्सेसफुल होईल। पुढे मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस। आता खाली प्रश्न काय आहे, तर मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस। खाली 4 हेडिंग्स दिलेत, त्याचे ते आपल्याला बाजूच्या चित्रांसोबत जोडायचं आहे। ओके, तर आता इथे बघा पहिलं काय हेडिंग, अवर लक्झरियस बंगलोज, आमचं आरामदायी बंगलो। आता बंगलो कुठे आहेत बघा, कोणत्या चित्रात दिसतात तुम्हाला, तर सी मध्ये। सी मध्ये दिसतात ना बंगलो, तर फर्स्टला काय येणार, सी। माय फेवराईट पास टाइम, आता माय फेवराईट माझा आवडता पास टाइम म्हणजे असं घालवलेला वेळ किंवा करमणूक, विरंगुळा असं। तर काय येईल, आपण काय काय करतो टाइम पास करण्यासाठी। तर इथे पुस्तकं वाचताना एक पुस्तकं दिसतायत तुम्हाला ए पिक्चर मध्ये बघा, तर त्याच्या एक्सप्रेशन वरून वाटतंय की त्याने त्याचा वेळ काय करून पुस्तकं वाचून घालवलेला आहे आणि वेगवेगळी पुस्तकं त्याच्या भोवत्यान आहेत। ओके, त्यामुळे काय येणार, सेकंडचं ए येणार। थर्ड आहे व्हॉट अ कोमोशन। कोमोशन म्हणजे काय, तर गोंगाट किंवा अडथळा, कोमोशन। मग आता इथे कोणत्या चित्रात दिसते तुम्हाला, बी की डी मध्ये कोमोशन, तर डी मध्ये बघा एक मुलगा आहे आणि तो पुस्तक वाचायचा प्रयत्न करतोय, पण तिथे मागे त्याच्या कोणतरी एक झोपलेला आहे आणि ते त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे त्याला काय होतंय, तर कोमोशन, त्याला डिस्टर्ब होतोय। ओके, गोंगाट, त्यामुळे तो रागाने बघतोय, म्हणून काय येणार, व्हॉट अ कोमोशन। मग थर्डला डी येणार। ओके, एन्ग्रॉस इन माय बुक,
आता एंग्रॉसचा अर्थ काय, तर तल्लीन किंवा गुंग होणे. हा, एंग्रॉस म्हणजे गडून जाणे पूर्णपणे. तर एंग्रॉस इन माय बुक, माझ्या पुस्तकात तल्लीन झालो किंवा गुंग झालो, असं कोणतं आहे. तर बी मध्ये बघा, बी चित्रात काय दिसतंय, तेच काय, तर एक मुलगा आणि तो त्या पुस्तक वाचण्यात रमून गेलाय पूर्णपणे. हा, असं. पुढे तर हा चिटचॅट तुम्हाला समजलेला आहे. पुढे नेक्स्ट आपण डायरेक्ट आता मेन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर काय आहे टॉपिकचं नाव, अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, खास कारणासाठी केलेलं बचाव कार्य. तर लक्ष द्या. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. आता या टॉपिकचे लेखक कोण आहेत, तर तपन मुखर्जी. तपन मुखर्जी जे आहेत ते कुठचे आहेत, तर वेस्ट बेंगॉलचे आहेत. ओके, तर त्यांनी एक एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केला या टॉपिकद्वारे. तर तो बघूया काय मतलब. फर्स्ट लाईन, माय फादर, माझे वडील, वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग, हे वैद्यकीय व्यावसायिक मध्ये काम करत होते. फॉर अ प्रायव्हेट कंपनी, कोणत्या कंपनीसाठी, तर प्रायव्हेट कंपनीसाठी, खाजगी कंपनीसाठी. इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉलमध्ये राणीगंज या ठिकाणी. ओके, तर लेखकांचे वडील हे वैद्यकीय व्यावसायिक होते, एवढं आपल्याला कळलं. पुढे, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज, आणि ऑफिसर्सना, त्या कंपनीतल्या ऑफिसर्सना वैयक्तिक बंगले बांधून देण्यात आले होते. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एका मोठ्या भव्य आवारात, कॅम्पसमध्ये इंडिव्हिज्युअल बंगलोज बांधून देण्यात आले होते. राहण्याची सोय त्यांची केली गेली होती. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता लेखकांचं जे घर होतं ते कुठे होतं, तर कॅम्पसच्या कॉर्नरला होतं. ओके, द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन, आणि ऑफिसर्सचं जे क्लब होतं, म्हणजे जिथे ते भेटत होते सगळे ऑफिसर्स किंवा कामाचं ठिकाण, वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. ते कुठे होतं, तर ॲडजसंट म्हणजे लागून, कशाला लागून होतं, तर गार्डनच्या बाउंड्री वॉलला, बागेच्या भिंतीला ते लागून होतं ऑफिसर्सचं क्लब. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, आणि जे कंपाऊंड होतं पूर्ण ते कसं होतं, तर वॉज लक्झरियस म्हणजे आरामदायी होतं. विथ ग्रीन ग्रास, एकदम सगळीकडे हिरवळ होती, हिरवं गवत होतं. कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबिरंगी फुलं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि उंच आणि भव्य झाडांचा काय होता, झुंड होता. असं त्यांचं हे काय होतं, कंपाऊंड होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड, आणि त्या वेगवेगळ्या ऋतूत येणाऱ्या भाजीपाला जो होता तो त्यांच्या किचनचा एक भाग बनून गेला होता. ओके, अँड द मॅग्निफिकंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, आणि जे भव्य काय होते, तर ट्रीज होते, झाडं होती, ती काय करत होती, तर अट्रॅक्टेड स्क्विरल्स, खारींना काय करत होते, तर आकर्षित करत होते. अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, आणि इतर काही प्रजाती पक्ष्यांच्या, वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांना पण ते काय करत होते, अट्रॅक्ट करत होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अॅन अश्वथा ट्री नियर बाय, आणि आता ग्रुप ऑफ लंगूर्स म्हटलंय, लंगूर्स हे एक माकडाची जात आहे. ओके, तर अशा लंगूर्सचा काय ग्रुप, तो पण काय झाला होता, हॅड इवन मेड देअर डेन म्हणजे तर त्यांची राहण्याची जागा, राहण्याचं स्थान, असं डेरा असं बनवलं होतं. इन अॅन अश्वथा ट्री नियर बाय, अश्वथा ट्रीच्या जवळच त्यांनी, त्या लंगूरनी काय बनवलं होतं, तर त्यांचं राहण्याचं स्थान बनवलं होतं, डेरा बनवला होता. ओके, आता अश्वथा ट्री म्हणजे कसं नाही, तर पिंपळाचं झाड. ओके,
दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. हे जे सगळे आहेत पशु प्राणी ते सगळे काय झाले होते तर लेखकांच्या जीवनाचा, अस्तित्वाचा, त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वाचा भाग बनवून गेले होते. ओके. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. आता लेखकांनी डायरेक्ट आता जो इन्सिडेंट झाला होता, जो मेन एक्सपिरियन्स तो त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे इथे नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये. अ स्मॉल इन्सिडंट, एक लहानशी घटना घडली ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. कधी घडली तर सॅटरडे आफ्टरनूनला म्हणजे शनिवारी दुपारी. लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, आणि त्याचा लेखकांवर मोठा प्रभाव पडला. ओके. अँड अनफोल्डेड बिफोर माय आयज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आता अनफोल्डेड हा जो वर्ड आहे तो काय करून दिला, बोल्ड करून दिलाय. त्यामुळे ते बाजूच्या पिंक कॉलम मध्ये तुम्हाला त्याचा अर्थ दिसतो बघा. अनफोल्डेड, रिव्हील. अनफोल्डेडचा अर्थ काय दिलाय, रिव्हील म्हणजेच उलगडणे. ओके. उलगडला. आता काय उलगडलं त्यांना तर बघूया आपण. अ होल न्यू डायमेन्शन. न्यू डायमेन्शनचा अर्थ काय दिलाय तर न्यू फॅक्टर. तर टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन म्हणजेच काय तर देवाने निर्माण केलेल्या आश्चर्याचा लेखकावर परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. आता कोणतं होतं ते आश्चर्य ते आपण पुढे बघूया. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. आता त्या काहीच दिवस झाले होते कशासाठी तर पूजा व्हेकेशनसाठी. पूजा व्हेकेशन मिळाली होती. पूजा व्हेकेशन म्हणजे तिकडे लेखक कुठे राहत होते तर वेस्ट बेंगॉलमध्ये. मग तिकडे एक पूजा हा एक सण असतो दुर्गा माताचा वगैरे, तर त्यासाठी त्यांना काय मिळत असे, सुट्टी मिळत असे. मग या पूजा व्हेकेशनमध्ये काही दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, आणि इतर मुलांसारखंच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. लेखकांसाठी काय तर ऑपॉर्च्युनिटी, संधी मिळाली होती या हॉलिडेजमुळे, म्हणजे या सुट्ट्यांमुळे त्यांना एक संधी मिळाली होती. कसली होती ती संधी तर टू बिकम एन्ग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे काय एन्ग्रॉस. आता एन्ग्रॉस हा शब्द सुद्धा बोल्ड करून दिला बघा. तर एन्ग्रॉसचा अर्थ काय आहे, ऑक्युपाय इन, म्हणजे आपण मगाशी बघितलं असं तल्लीन किंवा गुंग होणे, एखाद्या गोष्टीत पूर्ण गढून जाणे. तर कशाची संधी मिळाली होती तर व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. विविध प्रकारचे मॅगझिन्स म्हणजे मासिकं आणि स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टीची पुस्तकं वाचण्यात गढून जाण्याची त्यांना एक संधी मिळाली होती या पूजा वेकेशनमुळे. आता ही मॅगझिन्स आणि स्टोरी बुक कसली होती तर पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, म्हणजे जी खास करून सणावारांच्या काळात लहान मुलांसाठी पब्लिश केली जातात, प्रकाशित केली जातात अशी स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स वाचण्यात लेखक गढून जाणार होते ह्या वेकेशनमध्ये. ओके. पुढे नेक्स्ट. आफ्टर अ हार्टी लंच, म्हणजे दुपारच्या अगदी पुरेसं आनंदी असं जेवण करून जेवणानंतर माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. माय पेरेंट्स म्हणजे माझी फॅमिली, पालक अँड माय यंगर सिस्टर्स माझ्या लहान बहिणी ले डाऊन पडल्या होत्या फॉर अन आफ्टरनून नॅप. कशासाठी तर दुपारच्या झोपेसाठी किंवा दुपारी डुलकी घेण्यासाठी अशा त्या पडल्या होत्या. ओके. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि लेखक काय करत बसले होते तर स्टोरी बुक, गोष्टीचं पुस्तक घेऊन बसले होते वाचत. ओके. ते मात्र झोपले नव्हते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरीज. आता ही जी क्वाईट आफ्टरनून होती ती म्हणजे शांत दुपार, ती काय करत होती तर काय प्रेझेंट करत होती, द परफेक्ट बॅकड्रॉप, तर एक
योग्य अशी परफेक्ट अशी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरीज म्हणजे कशा, तर साहसी आणि धाडसी कथा वाचण्यासाठी, गोष्टी वाचण्यासाठी एक परफेक्ट बॅकग्राऊंड ती बॅकड्रॉप बनवून देत होती. शांत दुपार. आपण पण शांत दुपारी पुस्तक वाचायला बसलो की खूप लगेच गोष्ट समजत जाते. कळलं, कारण खूप शांतता असते. पुढे द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन. आणि हा जो सायलेन्स आहे, दुपारची शांतता जी होती ती ओकेजनली ब्रोकन होत होती, म्हणजे त्याच्यात अडथळा येत होता, तुटत होती ती. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. कशामुळे ते त्याच्यात अडथळा येत होता, तर लेखकांची फॅमिली जी झोपली होती, फॅमिली स्नोरिंग त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे त्याच्यात सायलेन्समध्ये काय होत होता, ब्रेक होत होता. द इंटरमिटेंट. आता इंटरमिटेंट हा शब्द बोल्ड करून दिलाय, त्याचा अर्थ बाजूच्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता, फ्रिक्वेंट. इंटरमिटेंट म्हणजे कसं, फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार. ओके. द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. आणि वारंवार होणार काय, तर चिमण्यांचा चिवचिवाट. चर्पिंग म्हणजे चिवचिवाट. ऑफ हाऊस स्पॅरो, चिमण्यांचा चिवचिवाट होता, तो वारंवार ऐकू येत होता. द हार्श कॅविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. आणि जमिनीपासून उंच आकाशात उडणाऱ्या काईटचा म्हणजे घारीचा, घार आकाशात उडत होती, तिचा हार्श कॅविंग ऑफ अ क्रो. हार्श कॅविंग म्हणजे कर्कश कावकाव कोणाची, तर ऑफ अ क्रो, कावळ्याची. आणि आकाशात उंच उडणाऱ्या घारीचं काय, तर श्रील कॉल. श्रील कॉल. श्रील पण आता हा शब्द बोल्ड करून दिलाय, त्यामुळे व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड. खूप मोठा आणि असा लाऊड, उंच असा लाऊड मोठा आवाज म्हणजे शीळ. थोडक्यात ही कोणाची शीळ, तर घारीची. घारीचा आवाज कर्कश तो ऐकू येत होता. मिनट्स टिक बाय. आता घड्याळातल्या इतकी शांतता होती की घड्याळातल्या काट्यांचा जो मिनिट काटाचा जो आवाज होता तो पण ऐकू येत होता. मिनिट जे होतं ते टिक टिक असं पुढं सरकत होतं. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. आणि मी एकदम काय झालो, तर त्या पुस्तकात गढून गेलो, सामावून गेलो, रमून गेलो पुस्तक वाचण्यात. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानक लेखकांना काय ऐकू आला, तर काही अंतरावरच मला ऐकू आला स्ट्रीट डॉग्स म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्यांचा, बार्किंग फ्युरियसली भीतीदायक भुंकण्याचा आवाज. रस्त्यावरचे कुत्रे भीतीदायक भुंकत होते काही अंतरावरच, हे लेखकांना ऐकू आलं. आय चोज टू इग्नोर द commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. म्हणजे का, आता लेखकांनी काय केलं बघूया. आय चोज टू इग्नोर, मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. द कोमोशन थिंकिंग, कोमोशन. आता कोमोशन हा म्हणजे काय, तर नॉईज अँड कन्फ्युजन. कोमोशन म्हणजे गोंगाट, गोंधळ. तर हा जो गोंगाट गोंधळ ऐकू आला लेखकांना, तो त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं. थिंकिंग दॅट, काय विचार करून, तर द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्रे काय करतायत, तर माइट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पीग. ते काय करत असतील, तर एका दुर्दैवी, हॅपलेस म्हणजे कसं, दुर्दैवी. इथे अर्थ दिलाय बघा, अनफॉर्च्युनेट. अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी, पीग डुकराला. दुर्दैवी एखाद्या डुकराला कुत्र्यांच्या ग्रुपने घेरलं असेल असं विचार करून लेखकांनी काय केलं, तर त्या कोमोशनकडे, त्या गोंगाटाकडे अगदी दुर्लक्ष केलं. पुढे बट सून, लवकरच काय झालं, द बार्किंग बिकेम लाऊडर. आणि हा जो कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज होता तो काय झाला, लाऊडर झाला म्हणजे मोठा झाला. अँड मोर अग्रेसिव्ह, आणि अजूनच तो आक्रमक झाला. अग्रेसिव्ह म्हणजे कसं, आक्रमक. अँड द अलार्म कॅविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, आणि जो
कावळ्यांचा कावकाव होता तो काय झाला तर ॲडेड टू द कॅकोफोनी. त्या कॅकोफोनीमध्ये, म्हणजे कॅकोफोनी म्हणजे काय तर लाऊड हार्श नॉईज, म्हणजे मोठा कर्कश आवाज. त्या मोठ्या कर्कश आवाजात तो कावळ्यांचा कावकावाट होता तो अजून ॲड झाला, म्हणजे अजून सामील झाला. ओके. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मी ऐकलं की तो जो डिस्टर्बन्स होता, तो अडथळा, तो जो गोंगाट होता तो काय होत होता तर अप्रोचिंग क्लोजर, तो माझ्या जवळ येत आहे असं त्यांना जाणवलं, त्यांनी ऐकलं. पुढे नेक्स्ट पेज. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे काय अर्थ दिलाय? ओव्हर पॉवर किंवा डिफिटेड, म्हणजेच खूप चांगली क्षमता आपली असं. क्युरियोसिटी म्हणजे उत्सुकता जी होती लेखकांची, गॉट द बेटर ऑफ मी, त्याचा लेखकांना काय झाला? फायदा झाला. लिव्हिंग द बुक असाइड, त्यामुळे काय उत्सुकतेमुळे त्यांनी पुस्तक मात्र नंतर बाजूला ठेवलं. आधी त्यांनी ठरवलं होतं की दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे, आणि नंतर मात्र जसा जसा आवाज वाढायला लागला तसं त्यांनी काय केलं तर काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि हे सगळं काय चाललंय ते बघण्यासाठी ते कुठे धावले तर व्हरांड्याकडे धावले. जी घरासमोरची पडवी होती तिकडे ते गेले, धावले. कळलं? मग आता ते लेखक बाहेर आलेले आहेत घराबाहेर. तर बघूया. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. आता ग्लान्स म्हणजे काय तर एक नजर टाकली. टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. कुठे नजर टाकली लेखकांनी तर क्लब हाऊसच्या रूफकडे, छताकडे त्यांनी नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि त्यांना काय दिसलं तर काहीतरी भीतीदायक, हॉरिबल असं दिसलं. अ बिग मेल लंगूर, मोठा मेल लंगूर. मेल लंगूर म्हणजे जो नर लंगूर होता तो. ॲपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. आणि तो काय दिसत होता तर त्या ग्रुपचा, त्यांच्या लंगूरच्या ग्रुपचा तो लीडर दिसत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. त्याने काय पकडलं होतं तर बेबी लंगूर पकडला होता, म्हणजे एक लंगूरचं पिल्लू लहान ते पकडलं होतं. इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर. आणि तो काय करत होता मर्सिलेसली. मर्सिलेसली म्हणजे काय अर्थ दिलाय बघा तर क्रुएली म्हणजे क्रूरपणे, निर्दयीपणे. तो निर्दयीपणे काय करत होता? बायटिंग, चावत होता. इट ऑल ओव्हर, त्या बेबी लंगूरला, म्हणजे त्या लहान पिल्लूला तो सगळीकडे चावत होता क्रुएलपणे, म्हणजे निर्दयीपणे. विथ अ डेफिनाइट इंटेंट टू किल. आणि त्याचा हेतू काय होता तर त्याला मारून टाकण्याचा त्याचा हेतू होता. अशा हेतूने तो त्याला चावत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप. त्या बेबी लंगूरची जी आई होती, मदर लंगूर, ती कशी होती तर हेल्पलेस, काहीच करू शकत नव्हती. आणि इतर जे लेसर मेंबर होते, बाकी जे मेंबर्स होते ग्रुपचे त्या लंगूरच्या, ते पण काय करत होते तर ते पण त्यांना बघत होते, काहीच करू शकत नव्हते. कारण की मेल लंगूर जो होता तो त्यांच्यात एकदम काय होता तर डॉमिनंट होता. ओके. पुढे. वेअर स्कॅटर ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय. आणि त्या क्लब हाऊसच्या जवळपासच्या बिल्डिंग्सवर हे सगळे मदर लंगूर आणि इतर काही मेंबर ते हताश होऊन हे सगळं बघत होते. वॉचिंग द बेबी बिंग किल. आणि तो बेबी लंगूर जो आहे तो मरताना ते सगळं पाहत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल. आणि लगेच तेव्हा काय झालं मला आठवलं, म्हणजे लेखकांना आठवलं काय द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल. जे प्राण्यांमध्ये ॲनिमल क्लॅन म्हणजे काय दिलंय तर बघा इथे क्लॅन म्हणजे काय दिलं, अ व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे
खूप मोठी फॅमिली किंवा कुळ, आपण कुळ म्हणू त्याला. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, म्हणजे मला प्राण्यांच्या कुळातली एक प्रथा आठवली जी कशी होती, भीतीदायक होती. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी. तर ही जी प्रथा होती तर ती काय होती, तर जो डॉमिनंट मेल असतो म्हणजे जो प्रबळ जो मेल असतो, एकदम स्ट्रॉंग, तो जो असतो तो काय कशाला परवानगी देत नाही, त्याला काय आवडत नाही, तर युजली डज नॉट अलाव, तो अनुमती देत नाही, परवानगी देत नाही, अनादर मेल बेबी, इतर दुसऱ्या मेल बेबीला, म्हणजे लहान मेल बेबीला, पिल्लूला, नर पिल्लूला, ऑर अडल्ट किंवा मोठ्या, टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, त्याच्या ग्रुपमध्ये जगायला तो देत नाही. कारण एका ग्रुपमध्ये एकच मेल लंगूर त्यांना हवा असतो, बाकी इतर दुसरा चालत नाही, अशी त्यांची ती प्रथा होती. आणि या कारणामुळेच तो कदाचित त्या बेबी लंगूरला, कारण की तो मेल लंगूर होता म्हणून तो त्याला काय करत होता, हार्म करत होता, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता. ओके, विदाउट लॉसिंग एनी टाइम. आता कोणताच वेळ न दवडता, आय गॅदर, लेखकाने काय केलं बघा, आय गॅदर अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. आता लेखकांनी काय गोळा केल्या, तर स्टाउट स्टिक, स्टाउट म्हणजे कशा, त्याचा अर्थ दिलाय हेवी, म्हणजे जड, मजबूत, मजबूत काठ्या लेखकांनी जमवल्या. इन वन हँड एका हातात, अँड हर्ल म्हणजे काय केलं, तर थ्रू फोर्सली म्हणजे एकदम जोराने फेकल्या. अ पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचे तुकडे, दगड, लहान लहान दगड, ॲट द मराउडिंग लंगूर, आणि त्या मराउडिंग म्हणजे कशा, मराउडिंग म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, म्हणजे जो लुटारू किंवा असं डाकू टाईप, असा जो लंगूर होता, मेल लंगूर मोठा, त्याने बेबीला हार्म केलं होतं, त्या लंगूरकडे काय केलं, तर लेखकांनी त्या दगड फेकायला सुरुवात केली. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. म्हणजे काय, तर लंगूर जो झाला तो इन्फ्युरेटेड म्हणजे अतिशय संतापला, कारण लेखक त्याच्याकडे दगड फेकत होते ना, म्हणून. इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट, आणि त्याने त्या लेखकांच्या असॉल्टची, म्हणजे काय, असॉल्ट म्हणजे काय, अटॅक, आक्रमणाची, हल्ल्याची नोंद घेतली, आणि तो अतिशय संतापला, अजून त्याला राग आला. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, आणि यानंतर त्याने काय केलं, लेखकांनी अजून दगड फेकायला सुरुवात केली, नाहीतर तो जाणार कसा होता, होय ना, म्हणून त्यांनी अजून दगड फेकायला, शक्य तेवढे फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय, आणि यातच काय झालं, तर कुत्र्यांनी सुद्धा त्यांचा रडण्याचा आवाज तो वाढवला. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन unaccepted attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. म्हणजे काय, तर द चेंज सर्कमस्टन्स, आणि ते जे बदललेलं वातावरण होतं, त्याच्यात काय झालं, तर इतर काही क्वार्टर्स होते, इतर काही लोक होते तिथले, त्यांनी सुद्धा काय केलं, तर त्या अनपेक्षित त्यांच्यावर, त्या मेल लंगूरवर अटॅक करायला सुरुवात केली, दगड फेकायला सुरुवात केली. आणि या अशा याच्यामुळे आता तो मेल लंगूर स्वतः धोक्यात आला होता, आणि त्याला आता स्वतःला जीव वाचवायचा होता. त्यामुळे त्याने काय केलं, तर फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्याला आता ते बेबी लंगूरला तिथेच सोडावं लागणार होतं, आणि त्या छतावरून ते घरगळत कुठे येणार होतं, तर त्या व्हरांड्यावर येणार होतं.
द बेबी वॉज लिस्टलेस. बेबी कसं झालं होतं तर लिस्टलेस, अतिशय उदासीन झालं होतं. अँड अपिअर टू बी डेड, आणि ते असं आता मरणारच आहे असं दिसत होतं. ओके. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसजशी त्याची बॉडी म्हणजे त्या बेबी लंगूर जो होता तो जसजसा खाली याला स्लाइड डाऊन म्हणजे खाली येणे, मूव डाऊनवर्ड्स. ओके, म्हणजे खाली हळूहळू तो खाली येत होता. तसंच द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. म्हणजे जी कुत्र्यांची जी एक्साइटमेंट होती, उत्सुकता कशासाठी, ग्रीव मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे काय दिलं तर मोर अँड मोर, जास्तीत जास्त. ॲट द प्रॉस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट म्हणजे बेनिफिट, फ्युचर बेनिफिट. ओके, म्हणजे फायदा, जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी. आता त्यांना काय मिळणार होतं त्याच्यातून तर गुड किल अँड मील, म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला मारता येणार होतं आणि आता त्यांना काय होणार, मील मिळणार होतं, त्याचं त्या कुत्र्याचं मटण मिळणार होतं. यासाठी ते काय करत होते तर जेवण मिळणार होतं. त्यासाठी ते कुत्रे जे होते ते त्याच्या दिशेने तसं जसं तो घरंगळतंय खाली येतंय तसं त्या दिशेने ते अजूनच वर वर होत होते कुत्रे. ओके. कीपिंग द डॉग्स ॲट बाय विथ द स्टिक. आणि हे लेखकांना कळलं, समजून आलं की जसं ते बेबी लंगूर खाली पडणार तसं लगेच हे कुत्रे त्याच्यावर अटॅक करणार आणि त्याला गिळंकृत करणार. त्यामुळे त्या डॉग्सना त्यांनी काय केलं तर स्टिकने, काठींनी त्यांनी काय केलं, बाजूला केलं. ओके, पळवून लावलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. आणि त्यांनी काय केलं तर त्या बेबी लंगूरच्या शेपटीला पकडून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. जस्ट ॲज इट टिप ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. आणि त्या छताच्या जेव्हा अगदी टोकाला ते आलं तेव्हा लगेच त्यांनी काय केलं, त्या बेबी लंगूरला त्याच्या शेपटीने ते पकडलं. द बेबी ॲपिअर्ड इनर्ट. आणि ते बेबी कसं दिसून येत होतं तर इनर्ट, एकदम निष्क्रिय, काहीच करत नव्हतं. अँड लाईफलेस. आणि लाईफलेस म्हणजे निर्जीव, असं मेलय की काय असं दिसत होतं. ओके. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते खरोखरच एक मेल बेबी होतं. लेखकांनी साधारण अंदाज लावला होता आधी जेव्हा ते वर होतं की ते नक्कीच मेल बेबी असणार, म्हणून तर तो मेल लंगूर त्याला त्रास देतोय. तर आणि ते खरोखरच मेल बेबी होता. बाय दिस टाइम, यावेळी काय झालं, माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द व्हरांडा. आणि लेखकांचे जे आतमध्ये घरात पेरेंट्स आणि सिस्टर्स झोपल्या होत्या ते सुद्धा आता उठून, या सगळ्या गोंधळ गोंगाटामुळे उठून बाहेर आल्या. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्यांनी याची बचाव कार्याची दखल घेतली. त्यांनी पाहिलं की काहीतरी लेखक कोणाला तरी बचाव करतायत, कोणाचा तरी बचाव करतात. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर इन द डिस्टन्स. आणि आजूबाजूचे शेजारी सुद्धा आता तिथे जमली. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. बॅकयार्ड म्हणजे घरामागचं अंगण किंवा घरामागची पडवी. परसात त्यांनी त्या बेबी लंगूरला घेऊन गेले. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि त्यांनी काय केलं, त्या बेबी लंगूरना हळूवार त्या जमिनीवर ठेवलं आणि तिथे त्या पोल्ट्रीमधल्या एका कूपमध्ये, कूप म्हणजे काय तर काय अर्थ दिलाय बघा, कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री, म्हणजे कोंबड्याचं खुराटं असतं ना, ते त्याच्यात त्यांनी काय केलं, त्या खुराड्यात जमिनीवर त्या बेबी लंगूरला हळूवार ठेवलं, कारण की तो जखमी होता पूर्ण म्हणून. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. आणि त्याच्या बॉडीवर पूर्णपणे सगळीकडे चावलेले असे मार्क्स होते आणि स्क्रॅचेस होते, म्हणजे ओरखडा आणि असे निशाण होते. ब्लड वॉज उझिंग. आणि रक्त जे होते ते उझिंग करत होतं, म्हणजे काय तर रिलीजिंग अँड ओव्हरफ्लोईंग, म्हणजे ते काय होत होतं, रक्त वाहत होतं.
फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, काही जखमांमधून त्याच्या ब्लड वाहत होतं. कोणाच्या? तर बेबी लंगूरच्या. द बेबी रिमेन मोशनलेस, आणि बेबी काय झालं होतं आता? मोशनलेस, म्हणजे काहीच हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स, आणि माझ्या वडिलांनी म्हणजे लेखकांच्या वडिलांनी काय केलं तर त्याच्यावर प्रथमोपचार करायला सुरुवात केली. का? तर क्लीन द वुंड्स, जखमा स्वच्छ करून, अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि काय केलं तर रक्तप्रवाह जो होत होता त्याचा तो थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं? फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार करायला घरीच सुरुवात केली, मलमपट्टी वगैरे. ओके. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. आता त्यांना काय समजलं की लेखकांना लगेचच जाणीव झाली की ते बेबी जे होतं, बेबी लंगूर, ते काय करत होतं तर ब्रीदिंग करत होतं, म्हणजे श्वासोच्छवास करत होतं. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो, त्याचे जे ब्रीथ्स होते, श्वास होता तो कसा होता? शॅलो होता, म्हणजे डीप होता, खोल होता. तर स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स. आणि काय तर त्या बेबी लंगूरला जागं करायचं होतं, बेशुद्ध झालेलं होतं ना ते, त्यामुळे त्याला काय करत होते ते कोल्ड वॉटरचे स्प्लॅशेस, म्हणजे त्याच्यावर थंड पाण्याचे काय करत होते? शिंतोडे असे शिंपडत होते, त्याला हलवत होते. स्टर म्हणजे काय तर मूव्ह, म्हणजे हलवत होते आणि त्याला जागं करायचा प्रयत्न करत होते. आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, काही डळमळीत प्रयत्नांनंतर, ही सॅट अप, तो उठला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, तो कसा होता तर शॉकमध्ये होता, धक्क्यात होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक, आणि त्याने ट्रेम्बलिंगला सुरुवात केली. ट्रेम्बलिंग म्हणजे कसं तर थरथरायला लागला तो, कापायला लागला, अंग त्याचं कापायला लागलं. लाईक अ लीफ इन द वीड, जसं काही एखादं वाऱ्याने पान कसं थरथरतं कापतं तसं तो थरथरत होता. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज, आणि त्याचे जे 2 लहान चकाकणारे डोळे होते. वेल्ड अप विथ टीयर, आता वेल्ड अप म्हणजे काय तर त्याचा अर्थ काय आहे तर भरून येणे, भरून आले होते त्याचे 2 लहान चकाकणारे डोळे. विथ टीयर्स, कशाने भरून आले होते तर अश्रूंनी भरून आले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब, आणि तो आता हुंदक देऊन रडायला लागला होता. विथ अ मफल्ड क्राय, आणि तो आता मफल्डचा अर्थ काय दिला बघा इथं तर क्वायटन्ड सप्रेस साऊंड, म्हणजे दबक्या आवाजात तो आता रडायला लागला होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आता तो कसा रडत होता असं वाटलं लेखकांना तर जसं एखादं माणसाचं लहान मूल कसं रडतं एखादा आघात झाल्यावर. ट्रॉमा म्हणजे काय तर ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे एखादा आघात झाला, हल्ला झाला, किंवा एखाद्या मोठ्या ताणतणावातून तो कसा रडतो लहान मूल, तसं ते वाटत होतं. आय ऑफर हिम अ पील बनाना, आणि लेखकाने त्याला एक सोललेलं केळं दिलं खाण्यासाठी. विच ही एक्सेप्टेड, आणि ते त्याने काय केलं तर स्वीकार केलं. विथ हिज अनस्टेडी हँड, आणि त्याचा जो हात होता तो अनस्टेडी होता, म्हणजे एकदम स्थिर अजिबात नव्हता. अँड बिगॅन टेकिंग हेसिटंट बाईट, आणि त्याने लगेच ते काय करायला लागले तर खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. रिवायवल म्हणजे काय पुनरुज्जीवन. तर माय अटेन्शन, माझं पूर्ण लक्ष कशावर होतं तर बेबी लंगूरला पुनरुज्जीवित करण्यावर, म्हणजे पुन्हा त्याला परत पहिल्यासारखं करण्यावर लेखकांचं पूर्ण लक्ष होतं. ओके. सडनली, अचानक, आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग, मला काय वाटलं तर अनकॅनी म्हणजे कसं तर इथं काय अनकॅनी म्हणजे अस्वस्थ. आता त्याचा अर्थ काय येईल अनकॅनी म्हणजे कोणतरी आपल्याला पाहतंय अशी
फिलिंग. अनकॅनीचा अर्थ दिलाय का बघा इथे, नाही ना. अनकॅनी म्हणजे अशी विलक्षण अशी फिलिंग आली ऑफ बिंग वॉच. तर कोणतरी आपल्याला पाहतंय अशी विलक्षण त्यांना जाणीव झाली, फिलिंग आली. आय टर्न अवे, आणि आता मी मागे वळलो. फ्रॉम द कूप, त्या खुराड्यापासून. अँड लुक अप, आणि त्यांनी वर पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर, तिथे कोण होती तर मदर लंगूर होती, त्या बेबी लंगूरची आई. ऑन अवर किचन रूफ, कुठे बसली होती ती तर किचनच्या रूफवर. वॉचिंग एव्हरी मूव आय मेक, कशासाठी बसली होती ती तर ती तिथे बसून पाहत होती की लेखक काय काय करतायत त्या बेबी लंगूरला. ओके. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, ती अगदी निवांत आणि क्वाइटली म्हणजे शांतपणे अशी बसली होती. काहीच असं क्रूर वगैरे काही बघत नव्हती, ती शांतपणे बसून बघत होती. जसं काही तिला ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, जसं काही तिला जणू काही तिला माहितीच आहे की लेखक हे तिच्या बेबी लंगूरला काहीच हार्म करणार नव्हते, काहीच हार्म केलं जात नव्हतं असं तिला जसं काही समजत होतं, प्राणी असून सुद्धा. तर त्यामुळे ती अगदी शांत बसली होती. मीन व्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर, आणि तेवढ्यातच काय झालं तर बेबी लंगूर जो होता त्याला सुद्धा काय कळलं तर तिथे आई बसली आहे त्याची जाणीव झाली. ओके. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर, आणि त्याने काय केलं तर परत हुंदकं देऊन रडायला आणि मोठमोठ्याने नंतर रडायला सुरुवात केली. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप, आणि नंतर काय केलं तर लेखकांनी त्या खुराड्यापासून लेखक बाजूला झाले आणि टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी, तर त्या मदरला त्या बेबी लंगूरपाशी जायला त्यांनी मोकळीक दिली, वाट दिली, परवानगी दिली. ओके. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. आता डिसेंडेड बघा, काय डिसेंडेड म्हणजे मूव डाऊनवर्ड, म्हणजे लगेचच ती काय कोण मदर लंगूर होती ती डिसेंडेड खाली आली. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप, ती खुराड्याच्या छतावर आली त्या. अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स, आणि तिने त्या बेबी लंगूरला तिच्या खांद्यापाशी घेतलं, उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम, म्हणजे तिने काय केलं तर इन्स्पेक्शन करायला सुरुवात केली, म्हणजे तिच्या त्या बेबी लंगूरच्या बॉडीचं काय केलं इन्स्पेक्शन केलं, म्हणजे निरीक्षण केलं. कशासाठी निरीक्षण केलं तर टू चेक हिज इंजुरीज, त्याच्या जखमा काय करण्यासाठी चेक करत होती ती, तपासत होती. अँड देन कडल्ड हिम टाईटली, आणि तिने त्या बेबी लंगूरला कडल्ड केलं, म्हणजे काय केलं तर आपल्या कुशीत घेतलं. इन हर बॉस, म्हणजे तिच्या छातीजवळ तिनं त्याला त्या बेबी लंगूरला उचलून कुशीत घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅक्स इन हर केअरिंग आर्म्स, म्हणजे काय सोलॅक्स म्हणजे काय तर समाधान. आता बेबी लंगूरला तिच्या त्या केअरिंग आर्म्समध्ये म्हणजे काळजीच्या त्या विळख्यात तिला त्या बेबी लंगूरला काय वाटलं समाधान वाटलं, त्याने सुटकेचा श्वास सोडला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आता त्या मदरने ती लगेच त्या बेबी लंगूरला घेऊन निघून गेली नाही. तर इथं काय म्हटलं द मदर सॅट स्टील विथ द बेबी, ती मदर जी होती ती त्या बेबीसोबत तशीच तिथे काही मिनटं बसून राहिली, त्या बेबी लंगूरला तिच्या मांडीवर घेऊन बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आणि आता काय झालं तर तिने काय केलं पॉन्डरिंग म्हणजे काय, इथं अर्थ दिला असेल बघा बाजूला, पॉन्डर
थिंक ओव्हर डीपली, म्हणजे खूप असं गंभीर विचार करत ती बसली होती. कसला विचार करत होती तर ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आता जर पुढे त्याच्या त्या बेबी लंगूरवर अजून हल्ला होऊ नये त्या मेल लंगूरपासून, त्यासाठी ती गंभीर विचार करत बसली होती तिथे. आणि तिने काय केलं तर त्या फिगर आउट म्हणजे निरीक्षण करायला ती सुरुवात केली त्याने. पुढे फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदातच नंतर तिने द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. आता ती कोणाच्या डोळ्यात बघत होती मदर लंगूर तर लेखकांच्या. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आतापर्यंत ती जी नजर होती त्या मदर लंगूरचं ते लेखकांकडे पाहणं होतं एकदम दयेने, ते काय होतं तर ते लेखक अजूनपर्यंत विसरले नाही. शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, तिच्या डोळ्यात त्यांना काय दिसलं तर सायलेंट ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचा भाव दिसला. ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, तिचा त्या लेखकांबद्दलचा कृतज्ञतेचा भाव त्या तिच्या डोळ्यात दिसत होता, कारण लेखकांनी तिच्या चाइल्डचा काय केलंय तर बचाव केलाय. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन, आणि मी एकदम काय झालो भारावून गेलो त्या भावनेमुळे. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी, त्या तिच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे आणि जसं काही ती माझं आभार मानते त्या तिच्या नजरेतून, त्यामुळे ते लेखक भारावून गेले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. युनिव्हर्सल म्हणजे कसं तर एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर, म्हणजे सार्वत्रिक, सगळीकडे कायम उपलब्ध किंवा हजर. अशी तिची आई. होल्डिंग अ स्ट्रायकन म्हणजे कसं तर पीडित म्हणजे आघात झालेला असं जे मूल होतं त्याच्यासाठी त्याची आई ही कायम त्याच्या पाठीशी असते असं लेखकांना तेव्हा जाणवलं. आणि ती इथे पण होती, प्राण्यांमध्ये सुद्धा ती इथे होती. तर प्राण्यांमध्ये सुद्धा काय असतं तर आपल्या मुलासाठी तिची आई मात्र कायम त्याच्या पाठीशी असते. देन इन अ फ्लॅश, काही लगेचच काय झालं, शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच अवर किचन रूफ. तिने लगेचच काय केलं तर उडी घेतली कुठे तर किचनच्या रूफवर, किचनच्या छतावर तिने लगेचच उडी घेतली. आणि ते जे बेबी लंगूर होतं ते काय होतं तर त्या तिच्या पोटाशी काय होतं बिलगलेलं होतं, आणि त्याला घेऊनच तिने उडी मारली आणि ती किचनच्या रूफकडे निघून गेली. शी सर्वे, आणि ती आता काय करत होती निरीक्षण करत होती. द एरिया ऑफ द विशियस मेल लंगूर. विशियस म्हणजे काय दिलं बघा इथं, इविल वीक. तो जो दुष्ट मेल लंगूर होता त्याचा एरिया ती तपासत होती. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि ते जे एन्काउंटर तिथे झालं होतं, जे त्याच्यावर हल्ला झाला होता जिथे त्या बेबी लंगूरवर, त्या एरियाच्या अगदी अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेत ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord. आता याचा अर्थ काय तर द ब्रीफ मीटिंग, ही जी मीटिंग झाली होती, ही जी भेट झाली होती कोणाशी तर मदर लंगूर आणि बेबी लंगूरशी, त्यातून त्या लेखकांना काय समजलं, कन्व्हिन्स काय झालं तर इंटरस्पेसीस कम्युनिकेशन, जे
प्राण्यांमधलं जे संवाद आहे अँड म्युच्युअल ट्रस्ट आणि त्याच्यातला एकमेकांचा जो विश्वास आहे तो इज इंडीड अ रियालिटी, हे खरोखरच एक सत्य आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि ते नक्कीच एकदा ना एकदा प्रत्येकाला अनुभव येतो. द रिलेशनशिप ह्यूम्स इनटू ॲक्शन, आणि हे जे आणि ह्या अशा घटनेमुळे काय होतं तर रिलेशनशिप बनतं, म्हणजे नातं बनतं. ह्यूम्स इंटू ॲक्शन, ह्यूम्स इंटू ॲक्शनचा अर्थ काय दिला बघा, बिकम्स ॲक्टिंग, म्हणजे नातं तयार होतं. कळलं? पुढे द मदर लंगूर शो मी दॅट. आता मी मदर लंगूरने काय दाखवून दिलं लेखकांना, दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स, म्हणजे फक्त अन्नच नाही तर ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर फक्त अन्नामुळेच फक्त माणूस आणि प्राण्यांमध्ये संवाद होऊ शकत नाही, नातं बनू शकत नाही, तर देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कॅम्पॅजन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर इतरही काही गोष्टी आहेत की ज्या केल्याने प्राणी आणि माणसांमध्ये काय तयार होऊ शकतं तर बॉन्ड, म्हणजे एक बंध, ऋणानुबंध तयार होऊ शकतो, आणि ट्रस्ट म्हणजे विश्वास, कॅम्पॅजन म्हणजे काय दिलं तर सिम्पॅथी अँड काइंडनेस, सहानुभूती आणि दयाळूपणा, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग तर समजूतदारपणा, एकमेकांमध्ये असलेला समजूतदारपणा, याच्यामुळे सुद्धा काय तयार होऊ शकतो तर बॉन्ड तयार होऊ शकतो, रिलेशनशिप तयार होऊ शकते. तर असं दाखवलेलं आहे त्या मदर लंगूरने. ओके, 55 years हॅव पास, आणि या घटनेला किती वर्ष झाली तर किती वर्ष ओलांडली तर 55 वर्ष ओलांडली. सिन्स दॅट डे, त्या दिवसापासून 55 वर्ष ओलांडली. आय एम नाऊ 70 years old, आणि लेखक आता किती वयाचे आहेत तर 70 वर्षाचे आहेत. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, आणि तरी पण अजूनही त्यांना काय लक्षात आहे तर तो जो दिवस, ज्या दिवशी त्या बेबी लंगूरचं एन्काउंटर झालं होतं, बचाव कार्य झालं होतं, तो खास दिवस त्यांना अजूनही लक्षात आहे. कारण की त्या दिवसात त्यांनी काहीतरी नवीन शिकलं होतं, नवीन काहीतरी त्यांना शिकवण मिळाली होती, आणि असे जे क्षण असतात ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो ते दिवस आपण कधीच आपल्या आयुष्यात विसरू शकत नाही, ते तसेच आपल्याला लक्षात असतात. कळलं? तर लेखक कोण आहेत? तपन मुखर्जी. तर यांनी हा एक एक्सपिरियन्स, त्यांना जो अनुभवला त्यांनी काय केलाय तुम्हाला शेअर केलाय. ओके, सांगितलंय त्यांनी. तर असं आपल्या आयुष्यात पण काही ना काही एक्सपिरियन्स येत असतात. तर माणूस आणि प्राण्यामधलं हे नातं खूपच भारी आहे. तर ते याच्यातून आपल्याला दिसून आलंय पुढे. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक आज समजून घेतलेला आहे. तर त्याचा वर्कशॉप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. तुम्ही नीट समजून घेतलं, आणि आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल एक्झॅक्टली, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही वर्कशॉप पाहू शकता. तर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून कळवा कसं वाटला. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.